आज मुलाच्या स्कूलमध्ये बोलवलं होतं आणि तिकडे जायचं आहे म्हणून ना घरातील सर्व कामे फास्ट करून घेतलेली आहेत. अगोदर स्वयंपाक वगैरे करून घेतला मुलाला ना आणि आज साहेबही घरी होते. तर मशरूमची सुकी भाजी, मिक्स डाळ आणि भात चपाती असा स्वयंपाकाचा बेत होता. आणि हे बघू शकताय तुम्ही मी मिक्स डाळीचं हे वरण बनवलेलं आहे. तर तुम्ही कशी बनवता मिक्स डाळ हेही नक्की सांगा. मी ह्याचाही व्हिडिओ टाकलेला आहे आणि घरातील सगळे कामे उरकून घेतलेली आहेत कारण तिकडून आल्यावरती खूप कंटाळा येतो. मग मी आणि मुलाची तयारी केली आणि त्याच्या स्कूलमध्ये आलेलो आहे. तर स्कूलमध्ये ह्यासाठी बोलवलं होतं कारण नुकतेच आता त्यांचे एक्झाम झालेले होते. ते मग त्यांचं पीटीएम होतं. त्याचे मार्क्स वगैरे आम्हाला दाखवतात. काय सुधारणा आहे, काय नाही हे सांगतात. तर माझ्या मुलाला ते छानच मार्क असतात कारण त्याची मी घरी त्याचा अभ्यास वगैरे घेते. त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष देते. बघू शकताय तुम्ही त्याचे किती छान मार्क्स आलेले आहेत. 20 ऑफ 90 हे आहेत त्याचे ई-व्ही-एसचे मार्क्स आहेत. परत त्याला हिंदीला हे इंग्लिशचे आहे 20 ऑफ 80. नंतर त्याला मॅथ्सला पण 20 ऑफ 20 पडलेले आहेत. ते हिंदीला त्याला 20 ऑफ 16 एंड हाल्फ म्हणजे 17च धरा. आणि नंतर हे आहेत मराठीला पण 20 ऑफ 20. तर त्याला खूप छान असे मार्क पडलेले आहेत. आणि मग नंतर त्याचे टीचर खूप कौतुक करत होते आणि तोही खूप खुश होता. तर म्हटलं चला छान मार्क आहे तर आपण फक्त रील्स व्हिडिओज बनवत नाही तर पहिलं मुलांकडे वगैरे लक्ष देतो आणिच मग बनवतो. पण बोलणाऱ्यांना काय नंतर म्हणणार मला नाही का? त्यांनी ना असो, सांगितलं, "मम्मा मी नंतर इथे ना मला बसतो, तिथे बसतो." कारण त्यांचं अल्टरनेट असतं कारण फिक्स जागा नसते. मग मला त्याच्या बेंचवरती बसून ना मला माझे शाळेतील दिवस आठवले. म्हटलं किती छान दिवस होते ते. उगाच म्हणत नाहीत की बालपण दे गं देवा. खरंच बालपण खूप सुंदर असतं. तर असो, तर कसा वाटला हा माझा छोटासा व्हिडिओ? नक्की मला लाईक, कमेंट करून सांगा आणि तुम्हालाही अशा काही आठवणी असतील तर नक्की शेअर करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ